आपल्याला अगदी वारंवार अँटासिड्स घ्यावे लागतात किंवा पित्ताच्या गोळ्या घ्याव्या लागतात आणि तरी देखील पित्ताचा त्रास कायमचा बरा होत नाहीये. याचं नक्की कारण काय? तर या ठिकाणी तुम्ही फक्त लक्षणांना कमी करताय. अँटासिड्स किंवा पित्तशामक गोळ्या या केवळ तुमच्या शरीरात किंवा पचनसंस्थेमध्ये अतिरिक्त निर्माण झालेल्या पित्ताला शमवतात किंवा त्याला न्यूट्रलाइज करतात. त्यामुळे तात्पुरता लक्षणं कमी होतात, पण पचनसंस्थेतले बिघाड त्यांनी दूर होत नाहीत. प्रामुख्याने आपल्याला वारंवार पित्ताचे त्रास अगदी रेग्युलरली औषधं घेऊन किंवा पथ्यकर आहार घेऊन सुद्धा पित्ताचे त्रास का होत आहेत? कारण तुमच्या पचनसंस्थेत बदल झालेला आहे, ज्याला आयुर्वेदामध्ये स्थानदृष्टी म्हणतात. अतिरिक्त प्रमाणात उष्ण-तीक्ष्ण गुणधर्माचा पित्तदोष तुमच्या पचनसंस्थेमध्ये बिघाड घडवतो, ज्याच्यामुळे अगदी साधं सोपं हलका आहार किंवा पथ्यकर आहार घेऊन देखील सुद्धा तुमच्या पित्ताच्या संबंधित तक्रारी कायमच्या मिटत नाहीत. तुम्हाला वारंवार पित्तशामक गोळ्या घ्याव्या लागतात आणि मग बऱ्याचदा त्यानंतर तुम्हाला पोटाच्या तक्रारी सुरू होतात, ज्याच्यामध्ये पोटात गॅसेस धरणे, वेळप्रसंगी पित्ताशयात खडे होणे यांसारखी लक्षणं उत्पन्न होऊ शकतात. तर यासाठी नाडी परीक्षेद्वारे तुमच्या पचनसंस्थेतले बदल समजून घेऊन तुमच्या पित्ताचा कायमचं बरं करणं गरजेचं आहे.